नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. एकदम मोकळा, सुटसुटीत आज आपण पनीर मटार पुलाव ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण काही साहित्य घेतलेले आहे. त्यामध्ये 1 वाटी बिर्याणी तांदूळ, 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि या पनीरचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या लांब आकारात कट करून घ्यायच्या आहेत. 1 कांदा, कांदा देखील एकदम पातळ आपण कट केलेला आहे. कोथिंबीर, काही खडे मसाले घेतलेले आहेत. खडे मसाल्यांमध्ये 2 तेजपत्ता, 3 हिरवी विलायची, 4-5 लवंग, 4-5 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्रीय फूल, 1 चमचा बिर्याणी मसाला नसेल तर गरम मसाला घाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, काही काजूचे तुकडे आणि पाववाटी आपण इथं मटार घेतलेला आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे. आपण आजचा पनीर पुलाव कुकरमध्ये तयार करत आहोत. कुकरमध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तूप आवडत नसेल तर तुम्ही नुसते तेलावर जरी केली तरीही चालेल. यामध्ये फोडणीसाठी आपण अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया. जिरे मोहरी तडतडली की हिरवी मिरची आणि खडे मसाले टाकून 1 मिनिट हलवून घेणार आहोत. लांब आकारात आपण कांदा कट करून घेतलेला आहे. हा कांदा आपण 2 ते 3 मिनिटं तेलावर परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असताना यामध्ये आलं लसूण पेस्ट, काजूचे काही तुकडे टाकून 5 मिनिट आपण हे कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे. कांदा आपला मऊसर झाला की मटार टाकून यामध्ये आपण बिर्याणी मसाला टाकून घेऊया आणि हलवून घेऊया. 2 ते 3 वेळा आपण पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आपण कुकरमध्ये काढून मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. म्हणजे 5 मिनिटं मी परतून घेणार आहे. तांदूळ परतत असताना चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा हलवून घेऊया. आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेला आहे, म्हणजे 1 वाटी जर तांदूळ असेल तर आपण इथे 2 वाटी पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकल्यानंतर आपण हे हलवून घेऊया. आणि कुकरचे झाकण लावून हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण दुसरीकडे पॅन गरम करायला ठेवूया. पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे पनीर कट करून घेतलेले आहे ते पनीर आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. पनीर आपण खरपूस असं भाजून घेऊया. आपले पनीर भाजून झालेले आहेत. कुकरही आपला थंड झाला की आपण खोलून पाहूया. सुरुवातीला वाफ जाऊन द्या. 5 मिनिटांनी आपण हा राईस किंवा भात हलवून बघणार आहोत. तुम्ही बघू शकता घरभर असा ह्याचा सुगंध सुटलेला आहे. एकदम मोकळा सुटसुटीत
आपला हा पुलाव तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण पनीर, पनीरचे तुकडे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एकदम सुटसुटीत मोकळा आपला पनीर मटार पुलाव तयार झालेला आहे.